निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। आज आपण एकत्रितपणे गावात भिक्षा मागायला जाणार आहोत। गुरुदेव, गावात भिक्षेसाठी मी जाऊन येतो। आपण सगळ्यांनी येण्याची आवश्यकता नाही। कानिफनाथांसोबत मीही जाईन गुरुदेव। गुरुदेव, जालिंदर नाथ आणि मी अन्न तयार करू। हो गुरुदेव, आम्ही सगळं करू। आजची भिक्षा वेगळी आहे। वेगळी? होय गोरक्ष, कारण आज भिक्षेमध्ये आपण माणिकला मागणार आहोत। पाहूया त्याचे आई वडील ती भिक्षा आपल्याला देतात की नाही ते। जर त्यांनी माणिकला भिक्षेमध्ये दिलं तर त्याला आपण इथून घेऊन निघूयात। ज्या भौतिक गोष्टींमध्ये तो इथे अडकला आहे त्यापासून जर दूर गेला तर साधनेसाठी तयार होईल। क्षमा करा गुरुदेव, परंतु त्याचे आई वडील हे असं ऐकतील असं मला वाटत नाही। कुठल्या आई वडिलांना वाटेल की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर राहावा? या उलट आपल्या समस्या आणखी वाढतील गुरुदेव। आता माणिक आपल्याकडे येऊ तरी शकतो, परंतु अशी भिक्षा मागितल्यानंतर त्याचे आई वडील घाबरतील आणि मग ते माणिकला आपल्याकडे येऊ देणार नाहीत। जसा माणिक आपल्याकडे विद्या शिकण्यासाठी येतो आहे तसंच त्याला येऊ द्यावं। हे बघा, माणिकला आपण ज्ञान देण्याचं कार्य करत आहोत आणि ज्ञानदान हे काही लपून करण्यासारखी गोष्ट नाही। माणिकला आपल्याला जाग करायचं आहे। ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर त्याला घेऊन जायचं आहे। नाथपंथामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला तयार करायचं आहे। गुरुदेव, आपण एकदा म्हणाला होतात की माणिकचा मृत्यू होणार आहे, मग हे सगळं कसं शक्य आहे? होय गोरक्ष, माणिकच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे। आणि अशा वेळी त्याच्या आई वडिलांजवळ त्याला ठेवणं हे उचित नाही। क्षमा करावे गुरुदेव, परंतु मी यासाठी सहमत नाही। माणिकला साधनेला तयार करण्यासाठी दुसरा एखादा मार्ग शोधावा असं मला वाटतं। आदेश अलख निरंजन। आदेश अलख निरंजन। साधुबुवा, भिक्षा वाढ नाही। भामा, धान्य घेऊन ये। थांब बाई, ही धान्याची भिक्षा नको आम्हाला। असं का म्हणताय साधू महाराज? अहो, तुम्हासनी भिक्षा देणं म्हणजे लय पुण्याचं काम आहे। माई, आम्हाला या धान्याची भिक्षा नकोय।
देवा आमचं काही चुकलंय का? माणिक कुठे आहे? माणिक हाय आतमध्ये. थांबा बोलू ती त्याला. माणिक, अरे माणिक, अरे बाळा तुला भेटाय बघ कोण आलंय. साधू आलेत, ये बाहेर. शुभम भवतु. गुरुदेव तुम्ही आणि इथं मी आता थोड्या वेळाने तुमच्याकडेच येणार होतो. माणिक तुला आता आमच्या सोबतच यायचं आहे, कायमच. अहो हे काय म्हणतात हो? अगं रखमा, माणिकला त्यांच्यासोबत घेऊन जायचं म्हणतात. आम्हाला काही समजलं नाही देवा. माणिकला तुमच्या संग कायमचं यायचं म्हणजे काय? आज भिक्षेमध्ये आम्हाला माणिक हवा आहे. माई, त्याला माझ्याकडे सोपव. हे काय बोलताय तुम्ही देवा? भिक्षेमध्ये आम्ही पोराला कसं काय देऊ? हे बघ माई, पुण्य पदरी पडण्यासाठी जशी अन्नधान्याची तुम्ही भिक्षा देता, तशीच ही देखील भिक्षाच आहे. हा साधू महाराज, पोराला तू मस्ती देऊन काय पुण्य भेटन आम्हाला? अव पाप लागन पाप. गुरुदेव जे काही बोलत आहेत त्यामागे फार मोठा अर्थ आहे बंधू. जसं गुरुदेव म्हणतायत त्याप्रमाणे जर तुम्ही भिक्षा वाढलीत तर माणिकचं आणि पर्यायाने तुमचं आणि या गावाचं भलंच होणार आहे. पण हे तर आखरीतच म्हणायचं की साधू महाराज. होय, असं पोटचं पोर कुणाला बी देऊन कोणत्या आईबाचं भलं होणार आहे? आमचं भलं नाही झालं तरी चालत, पण आमच्याने हे नाही व्हायचं. म्हणजे आम्हाला रिकाम्या हाताने तुम्ही मागे पाठवणार आहात? वय नाही द्यायची माझ्या पोराला. तुम्हाला मोकळ्या हाताने दारातून परत पाठवल्यावर जे पाप लागायचंय ते लागू द्या माझने. माणिक हा सर्वसाधारण मुलगा नाहीये. त्याच्या भवितव्यासाठी तुम्हाला हे करावंच लागणार. अहो पण उद्या ह्यो लय मोठा होईल. ह्या आशेनं आम्ही त्याला तुमच्या संग काट्याकुट्यात न पाठवायचं वय. हवं माणिक आमच्या काळजाचा तुकडा आहे. पाहिजे तर मी येतो तुमच्या संग. आजवर माणिक तुम्हाला भेटत होता तोवर ठीक होत, पण इथून पुढला आमासनी काय बी जमायचं नाही. ठीक आहे माई, जशी तुझी इच्छा. परंतु एक नेहमी लक्षात ठेवा, पिल्लांना पंख फुटले की ते आपल्या आई वडिलांजवळ आणि घरट्यात थांबत नसतात. ह्या विशाल अशा आकाशात ते भरारी घेतात. आई बाबाच्या चोचीनं ते चारा खात नाहीत. ते स्वतःचा चारा स्वतः शोधतात आणि हाच निसर्गाचा नियम आहे. येणाऱ्या भविष्यात हा माणिक राहणार नाही, तर याचा अडबंगी होणार आहे.
तुम्ही त्याला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो थांबणार नाही. तुम्ही जरी याला सोडलं नाही तरी हा एक दिवस तुम्हाला नक्कीच सोडेल. हे कार्य सहज सोप्या पद्धतीने व्हावे म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. परंतु आता नियतीच काय तो पुढचा मार्ग ठरवेल. आदेश! अलख निरंजन! हे म्हणजे साधू महाराजांचं लयच झालं. आमचं पोर जरा आडमुठ्यावाणी बोलतं म्हणून काय झालं, म्हणून काय ते आमास जड नाही झालं. वा म्हणजे असं भिक्षित पोराला मागता बी येतो वय आणि देता बी. गुरुदेव, आपण जो विचार करत होतो तसंच घडलं. माणिकच्या आई वडिलांनी त्याला भिक्षेत देण्यासाठी नकार दिला आहे. त्यांच्यासाठी तो निर्णय घेणं खूप कठीण आहे. गावकऱ्यांनीही या भिक्षेचा अर्थ वेगळा लावला असणार आहे. त्यांनी आपापसात केलेल्या कुजबुजीवरून हे स्पष्ट दिसत होतं. असं काही होईल याची मला आधी कल्पना होतीच. पुत्रप्रेमामुळे हे होणं स्वाभाविक आहे. हे सगळं घडलं परंतु आपण अन्नाची भिक्षा आणली नाही. होय, त्या सगळ्यामध्ये हे राहूनच गेला. आदेश! अलख निरंजन! ही आपली आजची भिक्षा. अन्न तयार करायला घ्या. गहिनी, काय सांगितलं ते ध्यानात आलं नव? ते माणिक वाचला नाही पाहिजे. बाकी त्याला कुठं कधी कसं मारायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. मला फक्त माझं काम झालं पाहिजे. तो माणिक लई चागाव आहे. तो तुम्हाला कधी बी चकवा देऊन तुमच्या हातातून निसटू शकतो. त्यामुळं नीट ध्यान ठेवून काम करायला लागल. हे घ्या. या कामाच्या ठरलेल्या दामापैकी निम्म दाम आहे. बाकीचं काम झाल्यावर मिळेल. तुम्ही म्हणाले तेवढे दाम देतो. या कामात हायगाई झाली नाही पाहिजे, नाहीतर माझ्याशी गाठ हाय. हा ना, आपलं हित झालेलं बोलणं ह्या दाराच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. लय महत्वाचं हाय. काम झाल्यावर या तुम्हाला पाहिलेलं नाही आणि तुम्ही मला ओळखीत नाही. निघा आता. मनुष्याचा इतिहास आहे. जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, चिकित्सा करण्यासाठी उद्युक्त केलं. त्या त्या विभूतींना, संतांना, महात्म्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. जिवंतपणी ह्या सगळ्यांची लोकांनी अवहेलना केली आहे. मरणोत्तर मात्र अशा संतांची पूजा करण्यात येऊ लागली.
त्यांना महत्वाचं स्थान प्राप्त झालं. हेच घडत आलं आहे आणि हेच घडणार आहे. अडबंगीच्या बाबतीत सुद्धा हेच होणार आहे. तो सुद्धा ह्याला अपवाद ठरू शकणार नाही. आपण कृष्णाला भेटायला आलात त्यानिमित्ताने मला सुद्धा आपल्यासारख्या महायोगीच्या दर्शनाची संधी मिळाली. मला देखील तुम्हाला भेटून प्रसन्न वाटलं. कृष्णाने आपले आदरातिथ्य केले त्याचप्रमाणे आपण माझाही नमस्कार स्वीकार करावा आणि माझ्याकडून अनावधानाने काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आपल्याकडून काहीही चूक होणं शक्य नाही. आपण मला जो आदर सन्मान दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. कृष्ण आणि आपल्यात काय बोलणे झाले हे अजूनही माझ्यासाठी गुपितच आहे. श्रीकृष्णांचं एक कार्य आहे. ते स्वतः श्रीकृष्ण करूच शकतात, परंतु माझं काही सहाय्य व्हावं म्हणून मी आलो होतो. ते कार्य गुप्त राहावं अशी श्रीकृष्णांची इच्छा आहे. मी माझ्या बंधूला ओळखतो. त्याच्या लीला इतरांना ठाऊक असतात, पण तो मला त्यात सामील करून घेत नाही. मात्र सगळं झाल्यानंतर नक्की सांगतो. होय, श्रीकृष्णांकडून तुम्हाला ते समजेलच. आता मला इथून प्रस्थान करण्याची अनुमती असावी. अगदीच. पण तुम्ही पुढच्या वेळी द्वारका नगरीत याल त्याआधी आम्हाला पूर्वसूचना मिळाली तर अगदीच बरे होईल. मला द्वारकेत पुन्हा यायला निश्चित आवडेल. आदेश! अलक निरंजन. येतो. गुरुदेवांनी रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात केली. त्यात मी द्वारकेला दिलेली भेट आठवली. शुभम भवतु. ये गोरक्षा. गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी श्रीकृष्णांना भेटायला गेलो होतो. वेशीवर हा कोण योगी आला आहे आणि त्याला द्वारकेत काय यायचं असावं? इथे कुणाला भेटायचं आहे का? द्वारका नगरीत येण्यापासून कधी साधू ऋषी मुनींना आपल्याकडे कधी अडवत नाही. मग द्वारपालांनी या योगीला का अडवले असावे? द्वारपाल अवश्य त्यांचं कार्य करत असतील, पण एकदा त्याचं कारण विचारायला हवं. आपण कृष्णाकडे जातोच आहोत तर त्याविषयी त्याच्याशीही बोलताच येईल. तुम्ही मला द्वारका नगरीत प्रवेश करण्यापासून अडवता आहात ते मी समजू शकतो, परंतु मी श्रीकृष्ण यांना भेटायला आलो आहे. त्यामुळे मला तुम्ही आज जाऊ द्यावं. हवं तर तुम्ही महालात संदेश पाठवा की गोरक्षनाथ आले आहे. कसे आहेत श्रीकृष्ण? रुक्मिणी देवींच्या विरहाने काहीसे व्यथित आहेत. रुक्मिणी देवींना एक संदेश पाठवायचं कार्य त्यांनी माझ्यावर सोपवलं आहे. कसला संदेश? मी आणि लक्ष्मीने भूतलावर अवतार घेतले. लक्ष्मी रुक्मिणीच्या रूपात तिच्या मातापित्यांच्या गृही राहत आहे, परंतु तिला तिच्या मूळ रूपाचा बोध नाही. रुक्मिणीच्या मातापित्यांनी आता तिच्या विवाहाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जर रुक्मिणी देवींच्या विवाहाची बोलणी सुरू झाली असतील तर तो विवाह मात्र आपल्याशीच व्हायला हवा. माझा निरोप घेऊन तू रुक्मिणीकडे जा आणि तिला तिच्या मूळ रूपाची ओळख करून दे. जशी आपली इच्छा प्रभो.
हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे गोरक्ष. तुला हे अत्यंत हुशारीने करावं लागणार. होय गुरुदेव, त्या कार्याच्या मोलाची मला जाणीव आहे आणि त्यामुळेच श्रीकृष्णांनी त्याबाबत गुप्तता पाळायला सांगितली आहे. तू आता विलंब करू नकोस गोरक्ष. तात्काळ तिकडे प्रस्थान कर. होय गुरुदेव, मी आपलीच अनुमती घेण्यासाठी आलो होतो. माझा आशीर्वाद आहेच. जा आणि कार्य यशस्वीपणे पार पाडून इकडे ये. आदेश अलख निरंजन.